हॅलो फ्रेंड्स, इथं आज आपण फेज शिफ्ट ऑसिलेटर डिस्कस करणार आहे. आपण फेज शिफ्ट ऑसिलेटरचं इंट्रोडक्शन पाठीमागच्या लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. इथं आपण फेज शिफ्ट ऑसिलेटरचा जो डायग्राम आहे त्या डायग्रामचे डिटेल्स डिस्कस करणार आहेत. ठीक आहे. हिअर हा जो आहे तो RC सेक्शन आणि हा जो आहे तो RC लॅडर नेटवर्क आहे. इथं जो आपण म्हणतोय की इथं आपल्याला फेज शिफ्ट डिस्कस करायचा आहे. फेज शिफ्ट म्हणजे काय? सपोज आपण काय म्हणतोय, आपला जो इनपुट आहे तो इनपुट ही सायनोसॉइडल वेव्ह आहे. मग या सायनोसॉइडल वेव्हचा आपल्याला फेज शिफ्ट डिस्कस करायचा आहे. मग आपण काय म्हणतोय, ईच RC सेक्शन इज फेज शिफ्टेड बाय 60 डिग्री. ईच RC सेक्शन इज अ फेज शिफ्टेड बाय 60 डिग्री. RC सेक्शन म्हणजे काय? हा R आणि हा C, सिंगल RC सेक्शन. आणि हा आपला RC नेटवर्क. सिंगल RC सेक्शन म्हणजे हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण VI ला इनपुटला जर ही इनपुट वेव्ह देत असू तर आपल्याला VI डॅश हे आउटपुट मिळणार आहे RC सेक्शनच्या अक्रॉस. VI जर इनपुट देत असू आपण तर आपल्याला मिळताना आउटपुट, म्हणजे हा आपला इनपुट असेल तर मिळताना आउटपुट आपल्याला त्याच्यामध्ये तर थोडंसं चेंज होऊन मिळणार आहे. म्हणजे हा आपला आउटपुट असेल, फॉर एक्झाम्पल हा आपला इनपुट असेल तर आपल्याला मिळताना आउटपुट हा असा मिळेल. म्हणजे हा जो RC सेक्शन आहे, हा ईच RC सेक्शन किंवा सिंगल RC सेक्शन आहे, तो सिंगल RC सेक्शन काय करेल, तुमच्या इनपुट वेव्हची आउटपुट करताना त्याची फेज शिफ्ट करेल. म्हणजे तुमचा हा ईच RC सेक्शन अँड ईच RC सेक्शन इज फेज शिफ्टेड बाय 60 डिग्री. आणि RC नेटवर्क इज फेज शिफ्टेड बाय 180 डिग्री. RC नेटवर्क इज फेज शिफ्टेड बाय 180 डिग्री. हा तुमचा RC लॅडर नेटवर्क आहे. इथं आपण फेज शिफ्ट ऑसिलेटरची डायग्राम बघणार आहे. ही जी डायग्राम आहे ती RC फेज शिफ्ट ऑसिलेटरची डायग्राम आहे. इथं आपण काय म्हणतोय, इथं इट कन्सिस्ट ऑफ ए सिंगल ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर. इट कन्सिस्ट ऑफ दी सिंगल ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर अँड ए RC फेज शिफ्ट नेटवर्क. It consists of the single transistor amplifier and a RC network. मग RC network is consist of R1 C1, R2 C2 and R3 C3. RC phase shift oscillator is consist of the transistor amplifier. हा तुमचा ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर इथं आपण आहे एरो वगैरे दाखवलाय. हा तुमचा transistor amplifier. The RC phase shift oscillator is a consist of the transistor amplifier and RC phase shift network. And RC phase shift network is a consist of R1 C1, R2 C2 and R3 C3. The frequency of oscillation is calculated by the equation F0 is equal to 1 upon 2 pi RC into root 6. 1 upon 2 pi RC into root 6. म्हणजे आपण frequency of oscillation by the phase shift oscillator or the frequency of oscillation of the RC phase shift oscillator circuit is calculated by the equation F0 is equal to 1 upon 2 pi RC root 6. या इक्वेशन आपण तुमची फ्रिक्वेन्सी काढणार आहे. बिफोर दॅट आपण काय म्हणतोय, RC नेटवर्कमुळे जो फेज शिफ्ट भेटतोय, कुठला RC नेटवर्क, आता इथं डायग्राम मध्ये R1 C1, R2 C2 and R3 C3 हा तुमचा RC नेटवर्क. या RC नेटवर्कमुळे जो फेज शिफ्ट भेटतोय तो फेज शिफ्ट किती आहे तुमचा? 180 डिग्री. RC नेटवर्कमुळे जो फेज शिफ्ट भेटतोय तो फेज शिफ्ट किती भेटतोय आपल्याला? तो म्हणजे 180 डिग्री. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, रिमेनिंग म्हणजे हे इक्वेशन बघितलं आपण. या इक्वेशन मध्ये आपण काय म्हणतोय, RC नेटवर्क मिळालं R आणि C च्या व्हॅल्यू आपल्याला गिव्हन्स आहेत. R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 इज इक्वल टू R. म्हणजे हा जो R आहे तो R म्हणजे R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 इज इक्वल टू R. म्हणजे सगळ्या R ची व्हॅल्यू सेम असेल त्याला आपण काय म्हणले R. आणि सिमिलरली C1 इज इक्वल टू C2 इज इक्वल टू C3 इज इक्वल टू C. म्हणजे ह्या इक्वेशन आपण ह्या RC फेज शिफ्ट ऑसिलेटरचं R1 is equal to R2 is equal to R3 is equal to R. Similarly C1 is equal to C2 is equal to C3 is equal to C. म्हणजे या इक्वेशन आपण तुमच्या फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. मग रिमेनिंग जे आहे म्हणजे काय म्हणतोय आपण, वेन स्विच इज RC फेज शिफ्ट ऑसिलेटर इज दी ऑन. म्हणजे काय म्हणतोय आपण, वेन सर्किट इज ऑन. when
circuit is on, it produces the frequency of oscillation given by the equation f0 is equal to 1 upon 2 pi RC into root 6. या इक्वेशन खूप महत्वाचं आहे. ह्या इक्वेशन आपण काय करतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन काढतोय. आणि ज्यावेळेस आपण सर्किट ऑन करतोय, ज्यावेळेस मी सर्किट ऑन करतोय त्यावेळेस तुमचा जो सप्लाय आहे, सप्लाय म्हणजे सर्किट इज ऑन म्हणजे आपण काय करणार आहे, इथून सर्किट ऑन करणार आहे, प्लस VCC पासून सर्किट ऑन करणार आहे. तुमचा जो सप्लाय आहे तो असा पासून इथून इथे येणार आहे. म्हणजे तुमचा जो इनपुट असेल E0, तुमचा जो इनपुट असेल तो इनपुट इथं असेल आणि तुमचा जो आउटपुट असेल तो आउटपुट तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे काय, म्हणजे आपला जो इनपुट वेव्ह असेल, आपला जो इनपुट वेव्ह असेल तो इथं असेल. इनपुट वेव्ह म्हणजे तुमची ही इनपुट वेव्ह असेल. तुमचा इनपुट जो वेव्ह असेल तो इनपुट वेव्ह हा असेल. तो इनपुट वेव्ह इथून सेंड होईल. मग इथून सेंड झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुमचा जो इनपुट वेव्ह आहे तो असा असेल तर तुम्हाला आउटपुट वेव्ह हा असा मिळेल. तुमचा जर इनपुट वेव्ह असा असेल तर तुम्हाला आउटपुटला वेव्ह अशी भेटेल. म्हणजे काय म्हणतो आपण, जर इनपुटला आपण अशी सायनुसॉइडल वेव्ह देत असेल तर आउटपुटला आपल्याला सायनुसॉइडल वेव्ह भेटते, पण 180 डिग्री फेज शिफ्टनं. म्हणजे 60 डिग्री फेज शिफ्ट जो आहे तो R3 C3 न भेटणार आहे. 60 रिमेनिंग 60 R2 C2 रिमेनिंग 60 R1 C1. म्हणजे याचा पॉझिटिव्ह क्रस्ट आणि याचा निगेटिव्ह क्रस्ट, पण इथं आउटपुटला तुम्हाला निगेटिव्ह क्रस्ट आणि पॉझिटिव्ह क्रस्ट भेटणार आहे. म्हणजे याचा जो फेज शिफ्ट आहे तो फेज शिफ्ट 180 डिग्रीनं इथे भेटणार आहे. इथे लक्षात बघा, या 3 RC नेटवर्कमुळे जो फेज शिफ्ट भेटतोय तो फेज शिफ्ट आपल्याला इथे भेटतोय. आणि रिमेनिंग जो फीडबॅक फ्रॅक्शन आहे, रिमेनिंग जो आउटपुट आहे तो रिमेनिंग फीडबॅक फ्रॅक्शन इथं फेड केला जातो ट्रान्झिस्टर अँप्लिफायरला. आणि रिमेनिंग जो 180 डिग्री आहे, रिमेनिंग जो 180 डिग्री आहे तो हा ट्रान्झिस्टर अँप्लिफायर 180 डिग्री फेज शिफ्ट करतो. आणि टोटल फेज शिफ्ट इज कॅरिड आउट बाय दी सर्किट इज 360. टोटल फेज शिफ्ट इज कॅरिड आउट बाय दी सर्किट इज 360 डिग्री. हेच आपण इथं सांगितलं. वेन सर्किट इज ऑन, the phase shift produced by the network is 180 degree and the transistor amplifier produces the remaining phase shift 180 degree. The total phase shift by the circuit is 360 degree. So the feedback fraction of the circuit is beta is equal to EI upon E0. EI upon E0 म्हणजे काय, इनपुट वेव्ह आउटपुट वेव्ह हा त्याचा फीडबॅक फ्रॅक्शन असेल. The feedback fraction of the phase shift oscillator circuit is beta is equal to EI upon E0. That is, the feedback fraction of the phase shift oscillator is beta is equal to 1 upon 29. Beta is equal to 1 upon 29. हे पण महत्वाचं आहे. The feedback fraction of the phase shift oscillator circuit is beta is equal to 1 upon 29. That is, the gain of the amplifier is greater than 29. इज ग्रेटर दॅन 29. ओके, हे तर झालं सर्किट ऑपरेशन. म्हणजे आपण काय म्हणतोय, सुरुवातीला त्याची फेज शिफ्ट ऑसिलेटरची डायग्राम बघितली. हा फेज शिफ्ट ऑसिलेटर डायग्राम, हे त्याचं लॅडर नेटवर्क. ईच RC सेक्शन इज, ईच RC सेक्शन, ईच म्हणजे ईच सिंगल RC सेक्शन इज फेज शिफ्टेड बाय 60 डिग्री. RC नेटवर्क इज फेज शिफ्टेड बाय 180 डिग्री. टोटल फेज शिफ्ट ऑफ द ऑसिलेटर इज 360 डिग्री. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन calculated by equation f0 is equal to 1 upon 2 pi RC into root 6, where R1 is equal to R2 is equal to R3 is equal to R. Similarly, C1 is equal to C2 is equal to C3 is equal to C. म्हणजे काय म्हणतो आपण, फेज शिफ्ट ऑसिलेटर जो फेज शिफ्ट आहे, टोटल फेज शिफ्ट इज बाय द सर्किट, टोटल फेज शिफ्ट इज बाय द सर्किट इज 360 डिग्री. टोटल फेज शिफ्ट एंटायर द लूप और ऑफ द सर्किट, म्हणजे जो फेज शिफ्ट ऑसिलेटर आहे त्या सर्किटपासून जो टोटल फेज शिफ्ट भेटणार आहे तो म्हणजे किती आपला 360 डिग्री. आणि RC नेटवर्कमुळे जो फेज शिफ्ट भेटतो ते किती भेटतं आपला 180 डिग्री. देन वी हॅव नीड टू डिस्कस दी ॲडव्हान्टेजेस ऑफ दी फेज शिफ्ट ऑसिलेटर. इट डज नॉट रिक्वायर दी ट्रान्सफॉर्मर ऑर इंडक्टर. म्हणजे काय म्हणतो आपण, इट डज नॉट रिक्वायर दी ट्रान्सफॉर्मर ऑर इंडक्टर. मीन्स व्हॉट, सपोज आपण जर AC ऑसिलेशन्स
कन्सिडर करतोय त्यावेळेस आपण काय करतोय ट्रान्सफॉर्मर तर कन्सिडर करतोय ऑर दी इंडक्टर ऑर कॅपॅसिटर तर कन्सिडर करतोय म्हणजे टँक सर्किट तर कन्सिडर करतोय ऑर तुमचा ट्रान्सफॉर्मर तर कन्सिडर करतोय. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय विच प्रोड्युसेस दी एसीओ which produces the ACO. Here we have not need to require the transformer or inductor. हा एक त्याचा advantages आहे and it can be produce very low frequencies. It can be produces very low frequencies. Means what? Phase shift oscillator ची रेंज किती आहे 20 to 20 किलोहर्ट्ज. फेज शिफ्ट ऑसिलेटरची जी फ्रिक्वेन्सीची रेंज आहे ती किती आहे 20 to 20 किलोहर्ट्ज. ओके अँड सिमिलरली त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत तर द सर्किट गिव्ज व्हेरी स्मॉल आउटपुट म्हणजे काय म्हणते सर्किटपासून आपल्याला जो मिळणारा आउटपुट आहे तो व्हेरी स्मॉल आहे नियर अबाउट 20 to 20 किलोहर्ट्ज एवढंच आपल्याला त्याच्यापासून आउटपुट भेटतोय. आणि द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स कॅनॉट बी इझिली व्हॅरिड. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स कॅनॉट बी इझिली व्हॅरिड. ओके जो नेक्स्ट जो ऑसिलेटर आहे तो ऑसिलेटर म्हणजे तुमचा कोलपिट ऑसिलेटर. नेक्स्ट जो ऑसिलेटर आपल्याला डिस्कस करायचा आहे तो ऑसिलेटर म्हणजे कोलपिट ऑसिलेटर.